सो आता आपण एक्सप्लोर करणार आहे महालक्ष्मी सर असा आपला फेवरेट सेक्शन फूड कोर्ट। तर आता बघूया इकडे आपल्याला काय काय खायला मिळणार आहे आणि देशीमध्ये आपल्याकडे जे घरगुती पदार्थ असतात त्याच्यात काय सरस भेटणार आहे सरस आपल्या या इव्हेंटमध्ये एक्झिबिशनमध्ये। तर आता जाऊन बघूया, लेट्स गो। इकडून आपल्याला जायचं इकडे आणि तिकडे भेटेल आपल्याला आज एक्झिबिशन। इकडे मेन एक्झिबिशन आहे, तर आपल्या इकडे जायचं। खरं सांगतं अजून लग्न झालं नाही, त्याला नक्की विचारायचं त्यांची कोण बहीण वगैरे कोण नातेवाईकात कोण चांगले असेल असं जेवण बनवणार तर आपण नक्की त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊन आपल्यासाठी मुलगी शोधूया। ही एवढी उत्कृष्ट आहे खरंच या। टिक्की चाट, पापड़ी चाट, दही बड़े, पाव भाजी, मिक्स चाट, प्याज कचौड़ी, दाल कचौड़ी, राज कचौड़ी, मावा कचौड़ी, छोले भटूरे, डोसा, चाउमीन, बर्गर, मेमो, सिड्डू, पिज़्ज़ा स्पेशल है। ताबड़तोड़ एकदम लक्कड़ जम पत्थर जम। काय आहे ही रायगडची फेमस पोपटी आहे, आत्ताच्या सीझनमध्येच फक्त भेटते ही फक्त पाणी म्हणजे पाणी तेल काहीच न वापरता घरगुती आपण असे मसाले तयार करतो आणि सगळ्या भाज्या मिक्स करून त्या फक्त वाफेवर, हा भांबरुडीचा पाला आहे, हां ह्या पाल्यावरच फक्त शिजवली जाते आणि ओवा एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे। ही मुंबईकरांना खूप आवडलेली आहे। लाईक माझी कधीपासून मनापासून इच्छा आहे मला पोपटी ट्राय करायची आहे। मी स्पेशल त्यासाठी रायगड आपल्या कोकणात जाणार होतो, बट इकडे भेटते तर मी ट्राय करणार। हां सेकंड थिंग की ही एवढी अरोमॅटिक आहे ना, एवढा सुगंध चांगला येतो याचा आणि म्हणजे मातीच्या भांड्यातच आपण हे करतोय, भले वेळ लागेल पण मातीच्या भांड्यात बनवून देतोय कस्टमरना आणि ओरिजिनल टेस्ट द्यायचा प्रयत्न करतोय। ओरिजिनल टेस्ट आपण म्हणजे कोळशावर आपण मडकं उपडं टाकून करतोय, पण आता इथं ते नसल्यामुळे आपण ओरिजिनल टेस्ट द्यायचा प्रयत्न करतोय, जेवढं होईल सगळं करतोय आपण। थँक्यू, धन्यवाद सर। खरं सांगतो मित्रांनो, जेन्युइनली एवढा अरोमॅटिक आहे ना, एवढा सुगंध चांगला येतो या पोपटीचा ना, नक्की तुम्हाला रिकमेंड करा। म्हणजे खायच्या आधी एवढा जो सुगंध आपण जे टेम्प्ट होता खाण्यासाठी, चांगली चव कशी असली पाहिजे तर आपल्याला जेवढं होऊ शकेल तेवढं ते ऑथेंटिक वेने आपल्याला सर्व करायला बघतात। आणि सेकंड थिंग भले ते आपण बघितलं कोळशा वगैरे याच्यावरती जाळतात, पूर्ण जाळपोळ करून करता येतं, बट आपल्या इकडे तसं पॉसिबल नाही। बट यांनी ज्या प्रकारे जे बनवलं ना त्याचा आपण सॅल्यूट बोलतो आपण, कारण की एवढा चांगला सुगंध येतो ना की ते खाल्याशिवाय आपण राहणार नाही। तर नक्की आपण इकडे एवढं थोड्या वेळ टेस्ट करणार आहे, बघूया ते कसं लागतं। सो जो आपला आपण बघतोय महिला समूहगृह यांच्याकडून जे आपल्या इकडे भेटणार आहे या अन्नपूर्णा कॅटरर्स आहे या लोकांचं, शाकाहारी मांसाहारी जेवण सगळं मिळतं। सो आपण याच्यात बघू शकतात पूर्ण आपल्याला घरगुती असं पदार्थ दिसतात सगळे, साजूक तुपातले मोदक, खिचडी, उपवासाचा आयटम असेल तो पण होतो, झुणका, भाकर, काइंड ऑफ सगळे आयटम्स आहेत इकडे। नमस्कार, मी अकोल्याकडून आलेलो धारकाबाई स्वयंसहायता गटाकडून आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवतो। हे बघा आमच्याकडची मावा कुल्फी, केशर कुल्फी, गुलकंद कुल्फी आणि हे सीताफळ, ही जांभूळ कुल्फी आणि ड्रायफ्रूट कुल्फी। ओके, सो जांभूळ वगैरेची काय प्राईस आहे तरी? जांभूळ कुल्फीची आहे 50 रुपये आणि सीताफळ पण आहे 50 रुपये आणि मावा, केशर आणि गुलकंद हे 40 मध्ये आणि एक ड्रायफ्रूट कुल्फी आहे ते आमच्याकडे 60 रुपयाला आहे। याची काय स्पेशालिटी काय, लाईक कुठली आपले अकोल्याचं काय स्पेशल आहे याच्यात, काय असं काय? अकोल्याचं आमच्याकडे जे कुल्फीचं जे आहे ते भरपूर स्पेशलिस्ट आहे, कारण की मावा कुल्फी आणि सीताफळ जांभूळ कुल्फी हे सर्वात जास्त चालणारी आमच्या इथं कुल्फी आहे आणि अवश्य भेट द्या आमच्या स्टॉल नंबर 8ला। तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं इकडचं जेवण, काय काय सांगाल कोण? एकदम मस्त, एकदम भारी आहे, मस्त आहे। लाईक प्रॉपर आपल्या गावच्या सारखं असतं तसं आहे की घरगुती एकदम? ओके, सो तुम्हाला इकडे सगळ्यात जास्त काय आवडलं एवढं आता तुम्ही जे खाताय त्याच्यात काय आवडलं तुम्हाला? भाजी, चपाती सगळं। ओके, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण मी लोकांना सगळ्यांना आवडलं आणि आपण बघू शकतो की लोक प्रॉपर पद्धतशीर आपलं घरी बसतो आपण तसं पद्धतशीर बसून एकदम आस्वाद घेतात आपल्या जेवणाचा। सो थँक्यू। हा, माझं नाव मीना काकासाहेब कासार, राहणार तीर्थापुरी, तालुका घनसंगवी, जिल्हा जालना। माझ्या गटाचं नाव ऐश्वर्या गट आहे माझा
आणि हे जेवण आहे सावजी चिकन मसाला, सावजी मसाल्यामधल्या भाज्या सर्व, चिकन फ्राय, मटन फ्राय, ही बघ भाजी, हे कलेजी फ्राय, मटन रस्सा आणि हे वजडीची भाजी, शेवभाजी, एकदम आपल्या गावासारखी दिसते जशी दिसते हा गावाकडच्या भाज्या, हा तसं पिठलं भाकर हा. दिसण्यासारखं. आणि हे पिठलं आणि ही वांग्याची भाजी, हे ठेस आहे सर. या शेंगदाणा वगैरे सगळं मिक्स आहे का? हा. काय थाळीची काय प्राईस चालू होते आपल्या इकडे? थाळीची 150 रुपये वांग्याची भाजी, एक भाकरी, थोडा राईस, कांदा, लिंबू. हा. आणि जे आपलं स्पेशल आहे हे स्पेशल 350 रुपये मटन. मटन 350. हा मटन, एक भाकरी, थोडा राईस, कांदा, लिंबू. ओके. हा. आणि हे लाईक किती आपण एकदाच होतं ना मटन? हा. 2 वेळा घेऊ शकतो? नाही, एक वेळेस. हा. पण एका ह्याच्यातच पोटभर पर्यंत येईल तेवढं? हा, फुल जेवण असते सर. ओके, थँक्यू. हा. नक्की विजिट द्या. हा. ऐश्वर्या भोजनालयाला आपला स्पेस जागेवर आलं तर नक्की चांगला प्रतिसाद. आमच्याकडे चिकन थाळी, मटन थाळी, चिकन थाळी, मटन थाळीला कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा मिळेल. तवा रवा फ्रायमध्ये सुरमई, पापलेट, प्रॉन्स, बोंबील फ्राय मिळेल. थाळीला मसाले राईस, एक भाकरी, सुरमई, आणखीन सोलकढी आणि मच्छी करी मिळेल. कोंबडी वडे आहेत आमच्याकडे. ओके. सो आता जर तुम्ही आपलं कोल्हापूर स्पेशल आहे, हो, तर आपल्याला स्पेशलमध्ये लाईक याची प्राईस किती आहे काय ते सांगा. आणि कोल्हापूर लाईक तांबडा पांढरा रस्स्यासाठी जेवढा फेमस आहे त्याच्या हिशोबाने काहीतरी सांगा आपल्याला, त्याच्याबद्दल थोडं डिटेलिंग सांगा कसं आहे. कोल्हापुरी तांबडा पांढरा थाळी 250पासून चालू होते. 250, 300, 350 म्हणजे भाकरी वडे याच्यावर डिपेंड करतं. जसे भाकरी किंवा वडे, जसे तुम्ही 1 घ्याल, 2 घ्याल किंवा वडे घ्याल त्या पद्धतीने चालू आहे. आणि आमचे कोल्हापुरी मसाले आहेत, सोलकढी आहे, हे आमच्याकडे सोलकढी आहे. हा आमच्याकडे पांढरा रस्सा आहे थाळीला. हा पूर्ण कोकोनटचा बेस असतो का याला? हो, हा तांबडा रस्सा आहे. जसं की तुम्ही बघू शकता जेवढा हा टेम्पटिंग दिसतोय तेवढा खाण्याला पण तेवढी मजा येणार आहे नक्कीच. तुम्ही स्वतः बनवलंय? हो हो. माझा स्टॉल नंबर आहे तो 15 आहे. स्टॉलचं नाव आहे करवीर निवासिनी स्वयंसहाय्यता समूह. सो नक्की मित्रांनो विजिट द्या इकडे आणि खाऊन जा आणि आपल्याला सांगा कसं वाटलं. छोले लाईक आपण म्हणू शकता प्रॉपर एक नॉनव्हेज स्टॉल बोलू शकतो. जे आपल्या इकडचे जेवढे पण नॉनव्हेज प्रेमी आहेत तेवढं टेम्पटिंग दिसतं बघा. लाईक मटन, चिकन, सी फूड एव्हरीथिंग इज हिअर. तरी बघा असं मन करतं की आत्ताच बसलं पाहिजे जेवायला. आपण नक्की बसूया, बट थोडा आधी एक्सप्लोर करूया कसं आहे काय. जसं तुम्हाला म्हटलं इकडे सी फूडसुद्धा आहे, राईस वगैरे. तर तुम्ही पण इकडे या यशोधारा स्टॉलवरती आणि व्हिजिट देऊन बघा. आवडलं नक्की तर कमेंट करून सांगा आपल्याला कसं वाटलं करून. हा आहे पूर्ण प्युअर व्हेज स्टॉल. जसं तुम्ही इकडे बघू शकता उपवासाचे पण पदार्थ आहेत. खिचडी, वांग्याची भाजी आणि प्रॉपर सातारा स्पेशल व्हेज थाळी आहे. याच्यात आपल्याला वेगवेगळ्या चटण्यासुद्धा बघायला मिळतील. कांदा टमाट्याची चटणी आहे, भेंडी आहे, ग्रेव्हीवाली भाजी आहे, वांग्याची भाजी, टमाट्याची चटणी आणि जसे भेंडी म्हटलं. सो या थाळीमध्ये खिचडीसोबत तुम्हाला लाडूसुद्धा येणार आहेत, चिवडा, थोडा उपवासाचा साबुदाण्याचा आणि असे बरेच काही पदार्थ थाळी प्रॉपर तुम्हाला बनवून भेटणार आहे. आमचा स्टॉल नंबर 21 आहे. हे सावजी चिकन आहे आमच्याकडे. त्यानंतर आमच्याकडे सावजीमधली वजडी पण आहे. नंतर सावजी मटण पण स्पेशल आहे एकदम. व सावजी कलेजी पण आहे चिकनची. त्यानंतर मटणचा खिमा पण आहे सावजी पद्धतीचा. आणि आमच्याकडे मुंडी पाया पण भेटतो. याला विदर्भामध्ये खुरी म्हणतात. आणि हे स्पेशल आहे सावजी मसाल्यातलं. आणि हे मटण कलेजी पण आहे आमच्याकडे.
सो इन शॉर्ट आपण बघू शकतो की तुमच्याकडे सावजी स्पेशल जर तुम्हाला आपल्याला खायचं असेल तर महालक्ष्मी सरसमध्ये स्टॉल नंबर 21 आहे आणि सर्वोदय सावजी हा एकदम स्पेशल आहे, तरी आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. मित्रांनो नक्की तुम्ही इकडे आल्यावरती व्हिजिट करा आणि सावजी स्पेशल खायचं तर नक्की इकडे व्हिजिट देऊन तुम्ही आपल्याला कळवा की कोणतं फूड तुम्हाला कोणतं आवडलं, याच्यातलं मटन आवडलं आहे, चिकन आवडलं आहे, काय कलेजी जास्त मटनच्या व्हरायटीज तुम्हाला यांच्याकडे भेटणार आहेत. लेट्स सी हाव इट टेस्ट. स्टॉल नंबर 21. थँक्यू. प्रॉपर आपल्याला इकडे घरगुती पद्धतीच्या आपल्याला भाकरी भेटणार आहेत. ज्वारीचे ज्वारी, अजून खूप साऱ्या व्हरायटीजसुद्धा असतील. हा स्पेशल आर्ट असतो, सगळ्यांना जमत नाही अशा थापून करायच्या भाकऱ्या. सो शाउट आउट ताईला. जवळपास बघू शकता मित्रांनो, आपल्याला कमीत कमी 30 सेकंदाच्या आत मॅमनी आपल्याला भाकरी बनवून दाखवलेली आहे. सो प्रत्येक बाईला शाउट आउट आहे याच्यासाठी. काय बोलतात त्याला सर? मसाला फिंगर सर. मसाला फिंगर. गुजरात साईडला याला काय एक घुगरा समथिंग काय बोलतात वाटतं. मराठीत याला आलू नड्डा. आलू नड्डा. आलू नड्डा. इसको नड्डा बोलते. अच्छा. ज्या आपण कडकड्या खायचो लहानपणी त्याला नड्डा वगैरे काय बोलतात. आपल्यासाठी कडकड्या आहेत. फिंगर. फिंगर कितीला हे पीस? 40 रुपये. 40 रुपये. ओके. हाऊज दिस? Very good. It's a very snacky item. You can have it on the go and you can have as many as you want. Really good. And what about like पे के हिसाब से is it worth or not? Yeah. It's totally Definitely. worth? Thank you. Thank you. या स्टॉलवरती आपल्याला मिळणार आहे स्पेशल असे मोदक. बघा किती आकर्षित करतात आपल्याला. सगळे सेम साईजचे आणि दिसायला पण एवढे सुंदर दिसतात. आणि जसं आपल्याला मॅमनी सांगितलं इकडच्या पुरणपोळ्या खूप सारा खप झाला आहे, तर आपण थोड्या वेळाने नक्की टेस्ट करणार आहे आणि यांची मेकिंग बघूया कशी आहे. सो हे बघून तुम्हाला पण टेम्प्ट वाटतं की नाही, सो नक्की व्हिजिट द्या आणि ट्राय करा उकडीचे मोदक. स्टॉल नंबर आहे 27. उमेद करून स्टॉल आहे, नक्की या. सो आता आपण बघूया यांची मेकिंग प्रोसेस कशी आहे. लेट्स गो. चालू. सो आता आपण बघूया ताई बनवत आहेत पुरणपोळ्या. सो हे आपलं प्रॉपर असं घरगुती असतं तसं त्यांना एकदम पद्धतशीर. एवढा क्विक आणि गरमागरम क्विक अशी पुरणपोळी आपल्याला दिसते. जेन्युइनली टेम्पटिंगसुद्धा वाटते. सो आता आपण या स्टॉलवरती पहिला आधी मोदक ट्राय करून बघूया. जेवढा मी तुम्हाला बोललो जेवढा टेम्पटिंग वाटत होतं, लाईक मी तूप वगैरे जास्त खात नाही म्हणून एक नावाला थोडंसं त्याच्यावरती पंच करून घेतलेलं आहे असं थोडंसं. बट ज्या प्रकारे जे आपल्याला दिसत आहेत मोदक, इट्स लाईक टेम्पटिंग आहे ब्रो. सो आता आपण टेस्ट बघूया त्याची कशी आहे. साजूक तुपाचे बोलतात ना, लिटरली एवढा सुगंध चांगला येतोय. खमंग. आतलं जे सारण आहे ते पण एक नंबर उत्कृष्ट असं प्रॉपर स्वीट. वरचं जे उकडीचं जे आपल्याला तांदळाचं पीठ असतं ते सुद्धा प्रॉपर कुक झालेलं आहे, वेल कुक आहे. ना सॉगी वाटत आहे ना असं घशाला जास्त चिपकत आहे ना काय, असं म्हणजे एकदम प्रॉपर प्रमाणात कडक बनवलेलं आहे. आणि जे पुरणपोळी पण जी तुम्ही बघितली ती पण एकदम फॅब होती. सो चांगलं जेवण जेवायचं घरगुतीसारखं पदार्थ पाहिजेत तर उमेद करून स्टॉल आहे, त्याला नक्की या, नक्की व्हिजिट द्या. आणि आवडलं
आणि खाऊन झाल्यावरती नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. पुरणपोळी असो किंवा मोदक असो. आणि उद्या त्यांच्याकडे स्पेशलसुद्धा एक आयटम येणार आहे, तो म्हणजे सोलापुरी गावरान कोंबड्याचा रस्सा झणझणीतवाला. एक सो मित्रांनो, कसली वाट बघताय नक्की विजिट द्या. उमेद ज्या तुमच्या उमेदीला कधी खारिज नाही करणार आहे, कारण की यांच्याकडे आपल्याला व्हेज नॉनव्हेज सगळं भेटणार आहे. सेकंड थिंग की आपल्या घरी पण आपण गुळाचीच पुरणपोळी करतो आणि गुळाची पुरणपोळी एक नंबर सॉर्टेड अशी एक चांगला याचा एक टेक्स्चर चांगला येतो. सो तसंच आता यांनी गुळाची पोळी आपल्याला बनवलेली आहे, त्याची आता टेस्ट बघूया कशी आहे. मोदकची प्राईज आहे 30 रुपीज आणि तो तुम्हाला खरं सांगतो 100% 30 रुपये. डोळे बंद करून द्या आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल याचे 30 रुपये का घेतात. आणि 30 रुपये इट्स लाईक नथिंग. वडापाव खाण्यापेक्षा चांगलं पदार्थ खावा म्हणजे आपल्याला पण मजा येईल. सो आता आपण टेस्ट बघू. सो इट्स टाईम फॉर पुरणपोळी. खरं सांगतं या ताई कॅमेऱ्यामध्ये यायला लास्ट आहेत शूट करताना, बट त्यांनी जी शाउट आउट आहे या ताईला. आणि एवढा इन शॉर्ट घरगुती सुगरण आपण जे बोलतो तसं आहे. पुरणपोळीसुद्धा टेस्टी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची लेअर बोलाल तुम्ही ओव्हर पॉवर काहीच करत नाही. खरं सांगतं अजून लग्न झालं नाही, ताईला नक्की विचारायचं त्यांची कोण बहीण वगैरे कोण नातेवाईकात कोण चांगले असेल असं जेवण बनवणार तर आपण नक्की त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊन आपल्यासाठी मुलगी शोधूया. ही एवढी उत्कृष्ट होय खरंच. या यांनी चालू केलं आहे, त्याच्यानंतर आपण बघूया. पुरणपोळी आहे प्युअर गव्हाची, मैदा मिक्स नाही आहे. आमच्याकडे जे सोलापूरला गहू भेटतात त्याची पुरणपोळी एकदा खाऊन बघा. 30 रुपयाला एक पुरणपोळी आहे, टेस्ट घ्या त्याची. सोलापुरी अनुभव बघा. मोदक बनवलेले आहेत आम्ही उकडीचे, तेही 30 रुपयाचे आहेत. आणि गावावरून आम्ही गावठी कोंबडे आणलेले सोलापूरवरनं आणि तो तुम्ही स्वाद घ्या. झणझणीत कोंबड्याचा रस्सा तुम्हाला सोलापुरी खायला भेटेल. असा अनुभव तुम्हाला कुठेही आणि कधीही येणार नाही. कुठल्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा आमच्याकडे या. 27 नंबरचा स्टॉल. मित्रांनो नक्की 27 नंबरच्या स्टॉलला व्हिजिट द्या. झणझण कोंबडा खायचा सोलापुरी तर नक्की या, व्हिजिट द्या. आणि आपल्या जसं या आजी आहेत त्यांच्या म्हणजे आपण बोलतो ना घरगुती चव आपल्याला कशी भेटणार आहे, तर पारंपरिक सांस्कृतिक जी पद्धत असते त्या प्रकारचं क्युझिन आणि प्रॉपर ऑथेंटिक जेवण आपल्याला भेटणार आहे. मुंबई स्टॉलवरती 27 नंबरवर नक्की व्हिजिट द्या. कोल्हापुरी फूड स्टॉल आहे इकडे. आपल्याला बघू शकता तुम्ही मासे जर खायचे आहेत मे बी हा बांगडा रावस नन अदर देन पापलेट. हा 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 सुरमई पापलेट प्रॉन्स. आणि हे सगळं खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्या इकडे भेटणार आहे ते म्हणजे पचवायसाठी थंडगार अशी सोलकढी. सो बघूया इकडे, नंतर आपण नक्की व्हिजिट देऊया. बाई आपण या स्टॉलवरती कोल्हापुरी स्टॉलवरती आपण सोलकढी ट्राय करतो. मॅमनी स्वतः बनवलं आहे. आपण मेहनतसुद्धा बघितली ते कसे करत होते काय करत होते. सो आता टेस्ट बघूया त्याची कशी आहे. अप्रतिम. आणि जसं मी तुम्हाला बोललो जेवढं सोलकढीला चव आहे त्याच्या हिशोबाने जर तुम्ही विचार करा जे आपण मासे आणि इकडे नॉनव्हेज थाळी खाणार आहे त्याचा प्रतिसाद कसा असणार आहे. लाईक असं वाटतं हे मी आधी पोट खाली करू याने हजम करू, त्याच्यानंतर ते जे काय जेवण असेल ते पोटभर जेवण जाऊ इकडे तसं वाटतं. त्यानंतर परत सोलकढी पिऊ, एवढी टेस्टी आहे. नक्की व्हिजिट करा. हँडमेड उत्पादन आहे लुंबिनीचे. बघू शकता पापड क्रिस्पी आणि एकदम मोठे मोठे आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड आहेत सर? तांदूळ वगैरे वेगवेगळे सगळे मिक्स आहेत. चावल पापड आहे. ओके. चना लसूण पालक मेथी चावल तांदूळ चना लसूण पालक लसूण और ये मेथी. सो अशा विविध प्रकारचे तुम्हाला या स्टॉलवरती भेटणार आहे. लुंबिनी स्वयंसहायता स्टॉलवरती हँडमेड उत्पादने बनवतात सगळे. माझ्याकडे तुम्ही बघू शकतात खूप सारे व्हरायटीचे पापड आहेत तर नक्की ट्राय करा. या स्टॉलवरती आला तर तुम्हाला इकडे मिळणार आहे न नजरदान आपलं गावचं पिठलं भाकर पद्धतशीर एकदम. त्याच्यानंतर इकडे वांग्याचं भरीत आहे आणि हे जे शेंगाडा शेव आहेत आणि अस्सल ठेचा. कुठलं आहे आपलं? सातारा. सो सातारा स्टॉलचे आहेत.
नक्की इकडे येऊन ट्राय करा. सातारी फूड खायचं असेल ऑथेंटिक तर या ताईच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि नक्की ट्राय करून जावा. झुणका भाकर पिठला भाकर सगळ्या. लाईक मी कधी शिंगाड्याचा चिवडा खाल्ला नाही, म्हणजे मला वाटलं हे शेव जे आपण स्नॅक्स म्हणून जे आपण खातो ते आहेत, बट इट्स नॉट लाईक दॅट. याच्यात त्यांनी सांगितलं केळ्याचं पीठ वगैरे असं वेगवेगळ्या गोष्टी यूज होतात. हे बघा हा चिवडा आहे, उपवासाला चालतो मेन तर आहे. तर आता बघूया त्याची चव कशी आहे. प्रॉपर स्नॅकी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. सिम्पल सटल फ्लेवर्स असतात तसे आहेत. ओव्हर आपण जे बोलतो काय जास्त काय करायची गरज नाही तसं हे फूड आहे, तसा स्नॅक आहे सॉरी. तर खाण्यासारखं आहे, नक्की व्हिजिट देऊन आपण खाल्लं पाहिजे. शेंगदाणे वगैरे सुद्धा आहेत, क्रंची क्रिस्पी. आहे ना थोडा मेसअप होतं आहे. मेसी फूड आणि देशी फूड दोघांचं कॉम्बिनेशन सेक्सी असतं. तर आता अजून बघूया काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे. स्टॉल नंबर 40 वरती आपल्याला भेटणार आहे प्रॉपर वराडी सावजी फीलवाला पूर्ण काळा मसाल्यामध्ये सगळं आपल्याला दिसतं. इकडे चिकन मटन खिमा वजडी वगैरे सगळं. हिरव्या मसाला आपला खरड्यामध्ये असतं. जसं की इन शॉर्ट आपण जास्त करून ग्रीन चिकन जे बोलतो तेच येतं. कलेजी ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या आहेत. पद्धतशीर असं जर तुम्हाला प्रॉपर वराडी सावजी जर जेवण जेवायचं तरी सकट तर नक्की व्हिजिट द्या. किती स्टॉल नंबर आहे 40. सो डोंट बी लेट गाईज. शाही चिकन बिर्याणी मटन बिर्याणी भेटणार इकडे, व्हेज बिर्याणी. याच्यात काय हे काय मटन, अच्छा चिकन रस्सा. ही चिकन बिर्याणी आहे. ओके चिकन बिर्याणी. आणि याच्यात आपल्याला भेटणार आहे ती आहे व्हेज बिर्याणी. काय याची प्राईस काय? 100 रुपीज. ओके 150 फॉर चिकन अँड 100 रुपीज व्हेज. ओके सो ती काय अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. ऑब्व्हियसली याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असणार आहे. हे फक्त त्यांनी एक आपल्याला दाखवायला म्हणून ठेवलं आहे. तर नक्की व्हिजिट करा. बिर्याणी जर खायचं मन झालं तर ही पुणे स्टाईलची बिर्याणी आपण म्हणू शकतो. थँक्यू ऑल द बेस्ट. सो या स्टॉलवरती आपल्याला भेटणार आहे बघा लाईक प्युअर व्हेज आहे. ओके हे काय 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 कढी भजी आहेत काय आहे? कढी गोळे. सो इन शॉर्ट भजेसारखेच असतात की डाळ लाईक मुगाची डाळ तुरीची डाळ. ओके ओके सो हा एक म्हणजे थोडा वेगळा आयटम वाटतोय. आणि लाईक मी स्वतः मराठवाडा विदर्भाचा बट मी जास्त काय आयटम खाल्ले नाही, जास्त गावी गेलो नाही तर आपण नक्की ट्राय केलं पाहिजे. आपली पाटोळी भाकर दाल खिचडी. ओके आणि चटणी ठेचा सांबार वडी जी पुडाची वडी नागपुरात फेमस आहे. ओके पालक वडा. ओके लाईक हे जे आपल्याला मित्रांनी सांगितलं काय होतं हे आंबटगोड बोर आहेत. सो आपण एक हे टेस्ट करूया. मला एक टेस्टला दाखवा ना फक्त कसं हे कसं सगळं झालं. सो लाईक हे बघा दिसायला काही असे आहेत. तर त्याची टेस्ट बघूया आपण कशी आहे. सो आंबट गोड बोर कसे लागतात ते बघूया. काय रेट आहे भाई याचा? कितीला आहे ते? 20ला. किती एक वाटी? भाई खरं सांगतोय म्हणजे ज्याला आंबट गोड खायची सवय ना ती लोक पण खाऊ शकतात. आणि जर खरं सांगतोय ज्याला आंबट खायला आवडतं नाही तर कोण प्रेग्नेंट वगैरे असेल तर तुम्ही त्यांना दिलं आईसोबत सांगतो तुमचं नाव काढत बसतील ती लोक. नक्की व्हिजिट द्या या स्टॉलला. किती स्टॉल नंबर आहे? 48. लाईक मला हे आंबट गोड आपल्याला आवडतं. आपण पुढे एक्सप्लोर करतो नेहमी. त्याच्या हिशोबाने कडक लाईक लहानपणी शाळेचे जे दिवस होते ना ते आठवले आपल्याला. 2 रुपयापासून जे आपण बोरं खाल्ली आहेत त्याच्यानंतर मिस खरं 20 रुपयाचे हे बोर आहेत. बट 20 रुपये तुम्हाला असं वाटेल की भाई तू याचे 50 रुपये घे बट वर्थ इट आहे वर्थ इट. थँक्यू. हे नॉर्मल आपलं मुंबईचं चाट आहे तसं आहे ना. सो विल ट्राय दिस. कर लो सर
तो अपनो राजस्थान आओ, अट्टे जावरी कट्टे जावरी, अट्टे आओ और यहाँ पे खा के मज़े लो। बहुत सारे आपको चाट्स के ऑप्शन मिल जाएंगे, लाइक ये भजिया देखो, ये पूरा मिर्ची भजिया ही है। ये स्पेशल मिर्ची बड़ा है, टिक्की चाट, पापड़ी चाट, दही बड़े, पाव भाजी, मिक्स चाट, छोले भटूरे। राम राम सर, हम राजस्थान से, हमारा नाम पिंकू है। हमारे पास दाल बाटी चूरमा है, टिक्की चाट है, पापड़ी चाट है, दही बड़े, पाव भाजी, स्पेशल प्याज कचौरी, स्पेशल दाल कचौरी, स्पेशल मिर्ची बड़े, स्पेशल रबड़ी घेवर, स्पेशल मावा कचौरी, स्पेशल चूरमा लड्डू, स्पेशल मूंग दाल का हलवा, स्पेशल पंचपति दाल, बेसन गड्ढे की सब्जी, लहसुन चटनी, चूरमा लड्डू। ये हमारे पास स्पेशल लस्सी है, स्पेशल रबड़ी है, मूंग दाल की पकौड़ी स्पेशल, स्पेशल दही बड़े, स्पेशल आलू पनीर टिक्की चाट, स्पेशल बटर पाव भाजी, स्पेशल पापड़ी चाट, स्पेशल दाबेली, स्पेशल रात कचौड़ी चाट, स्पेशल रात कचौड़ी चाट, स्पेशल सेव चाट, स्पेशल रबड़ी कुल्फी, स्पेशल लस्सी। हमारे पास सब आइटम है, टिक्की चाट, पापड़ी चाट, दही बड़े, पाव भाजी, मिक्स चाट, प्याज कचौड़ी, दाल कचौड़ी, रात कचौड़ी, मावा कचौड़ी, छोले भटूरे, डोसा, चाउमीन, बर्गर, मेमो, सिड्डू, पिज़्ज़ा। स्पेशल है ताबड़तोड़ एकदम लक्कड़ जम पत्थर जम, वेरी टेस्टी, वेरी नाइस। शाउट आउट ये हमारे पास स्पेशल घेवर है, राजस्थानी स्वीट मिठाई। सो विल ट्राई दिस। इसका प्राइस है 150 रुपया, ये पूरा पीस आएगा 150 में। सो लेट्स सी हाउ इट टेस्ट। सो इट्स टाइम टू टेस्ट घेवर, लेट्स सी हाउ इट टेस्ट। राजस्थानी स्पेशल है। Those who are dessert lovers, they should must try. स्पेशली ओवर स्वीट नहीं है, स्वीट है, रहना भी चाहिए जितना उतना स्वीट चाहिए, क्योंकि घेवर इतना डीप फ्राइड और इतना स्वीट रहता है। मैंने एक दो बार खाया था, इट वाज लाइक कि ब्रो बहुत ज़्यादा स्वीट हो गया था। सो ओवर स्वीट मुझे उतना पसंद नहीं आता, बट ये काफ़ी ज़्यादा बैलेंस है। मेन स्पेशल येलो का जो रबड़ी है उसकी वजह से ये काफ़ी ज़्यादा बैलेंस कर रहा है फ्लेवर। सो असे खूप सारे तुम्हाला स्टॉलसुद्धा मिळणार आहे वेगवेगळे आयटम ट्राय करायला, आणि ट्रस्ट मी यू विल लव इट. भले देशी आयटम असो विदेशी असो सगळे देशीच आहेत. पिझ्झा बर्गर तरी आपल्याला इकडे काय दिसलं नाही, आणि ते खायचं पण आहे कारण की युजली आपण तेच खातो कॅफेजमध्ये. सो बेटर आहे काहीतरी ऑथेंटिक आपला गावचा ठेच्यापासून सगळं आपल्याला भेटतं, तर ते सगळं ट्राय करा, इकडे नक्की होईल. महालक्ष्मी सरस एकदम सरस आहे भाई, डू विजिट असा. सी फूड बघा मित्रांनो, कोळंबी, सुरमई, बोंबील, बांगडा, मटन थाळी, पापलेट बघा. आहा टेम्पटिंग आहे सगळं. हा ना नदर दॅन खेकडा. ह्या स्टॉलवरती आपल्याला भेटणार आहेत उत्कृष्ट असे कपडे बघा, लाईक लेडीजसाठी शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती दोन्ही आहेत अवेलेबल. लॉंगमध्ये येतं, ओके. येतं शॉर्टमध्ये कश्मीरी वर्क येतं, याला कलरची कपड्याची मनी बॅक गॅरंटी असते आमची. त्याला हँड वॉश, मशीन वॉश, धोबी वॉश कुठलाही वॉश करा, कलरची आणि कपड्याची मनी बॅक गॅरंटी.
नहीं मैडम सॉरी നേരത്തെ 150 ഓക്കെ അത് ആ ഐറ്റം ഇത് 50 rupees കമ്മി ഓക്കെ